महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत 10 खासदार कोण पाहूया क्रमांक 10 पासून। क्रमांक 10 वर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे, जे शिरूरचे खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे। त्यांची एकूण घोषित मालमत्ता आहे 8,42,00,000 रुपये। एक मर्सिडीज बेन्झ, एक जीप कंपास त्यांच्या वाहनाच्या ताफ्यात असून चित्रपट मालिकांमधील अभिनय, जाहिराती आणि स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ही त्यांच्या कमाईची मुख्य साधन आहे। 9व्या क्रमांकावर आहेत मुरलीधर मोहोळ, जे पुण्याचे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार आहेत। त्यांची एकूण मालमत्ता आहे 24,32,00,000 रुपये। टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि कौटुंबिक इतर वापरातील वाहनं ही त्यांच्या ताफ्यात आहेत। हॉटेल, केटरिंग व्यवसाय, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि शेती ही त्यांची प्रमुख कमाईची साधन आहे। त्यानंतर 8व्या क्रमांकावर आहेत भाजपचे नागपूरचे खासदार नितीन गडकरी। घोषित मालमत्ता 28,03,00,000 रुपये। त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात 1994 मॉडेलची जुनी हिंदुस्तान अँबॅसिडर, 2016 ची होंडा CR-V, 2024 ची इसुझू D-Max आणि टोयोटा इनोवा आणि महिंद्रा जीप ही वाहन आहे। फलोत्पादन अर्थात शेती, साखर आणि बायोइंधन ही कौटुंबिक उद्योग आणि खासदार वेतन ही कमाईची मुख्य साधन आहे। 7व्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळा मामा। त्यांची घोषित मालमत्ता आहे 60,92,00,000 रुपये। त्यांच्या वाहन ताफ्यात व्हॉल्वो XC90, टोयोटा फॉर्च्युनर 80, महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक, टाटा डंपर आणि ओमनी ॲम्ब्युलन्स या वाहनांचा समावेश आहे। लॉजिस्टिक अर्थात गोदाम व्यवसाय, ट्रान्सपोर्ट नेटवर्क आणि वीट उत्पादन हा त्यांचा उद्योग आहे। 6व्या क्रमांकावर आहेत भाजपचे मुंबई उत्तरचे खासदार पियुष गोयल। एकूण घोषित मालमत्ता 110,95,00,000। मर्सिडीज बेन्झ आणि टोयोटा इनोवा हे त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आहेत। वित्तीय गुंतवणूक, शेअर, बॉन्ड्सवरील परतावा आणि कौटुंबिक व्यावसायिक भागीदारी हे त्यांचे कमाईचे मुख्य साधन आहे। त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहेत शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंगाप्पा चंदुबारणे। एकूण मालमत्ता आहे 131,85,00,000 रुपये। त्यांच्या वाहन ताफ्यांमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, ह्युंदाई क्रेटा आणि 2 व्यावसायिक ट्रक्स आणि इनोवा वाहनांचा समावेश आहे। रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, जमिनीची खरेदी विक्री आणि व्यावसायिक गाड्यांचे भाडं हे त्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे। 4थ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण वैजनाथराव काळे। त्यांची एकूण घोषित मालमत्ता आहे 132,92,00,000। त्यांच्या वाहन ताफ्यात टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि शेती कामाची वाहनं आहेत। सहकार क्षेत्रातील साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय आणि कृषी उद्योग हे त्यांची उत्पन्नाची मुख्य साधन आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे। एकूण घोषित मालमत्ता 166,51,00,000। त्यांच्या वाहन ताफ्यात 0 अर्थात त्यांच्याकडे त्यांची एकही गाडी नाही। सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावे प्रतिज्ञापत्रानुसार एकही स्वतःची वैयक्तिक गाडी नोंदणीकृत नाहीये। विविध कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि कौटुंबिक बागायती शेती ही त्यांची उत्पन्नाची प्रमुख साधनं आहे। 2ऱ्या क्रमांकावर आहेत भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले। एकूण घोषित मालमत्ता 223,12,00,000 रुपये। त्यांच्या वाहन ताफ्यात मर्सिडीज बेन्झ, ऑडी, मारुती जिप्सी आणि टोयोटा फॉर्च्युनर सह एकूण 8 वाहनं आहेत। त्यांच्या बहुतांश गाड्यांचे VIP क्रमांक 007 हे आहेत। शाही मालमत्तांचा भाडेपट्टा, जमिनींचा विकास आणि व्यावसायिक रॉयल्टी ही उदयनराजेंच्या उत्पन्नाची प्रमुख साधन आहे। त्यानंतर क्रमांक 1 वर येतात ते कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू शहाजी। एकूण घोषित मालमत्ता आहे 342,86,00,000। त्यांच्या वाहन ताफ्यात 1949 सालची विंटेज मेबॅक, 1962 मॉडेल असलेली विंटेज मर्सिडीज बेन्झ, मर्सिडीज E350, मर्सिडीज GLE 350D, महिंद्रा थार आणि टोयोटा इनोवा हायक्रॉस या गाड्यांचा समावेश आहे। वंश परंपरागत शेती, बँक ठेवींवरील व्याज आणि विविध वित्तीय गुंतवणूक ही त्यांच्या उत्पन्नाची प्रमुख साधन आहे। तर आपण पाहिलं 2024च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांच्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार टॉप 10 श्रीमंत खासदारांची यादी। यामध्ये छत्रपतींचे दोन्ही वंशज अर्थात उदयनराजे भोसले हे 2ऱ्या क्रमांकावर, तर 1ल्या क्रमांकावर आहेत छत्रपती शाहू शहाजी। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।